माझे सत्याचे प्रयोग खंड 4 भाग 1 ते 10. भाग 1. आजवरची मेहनत फुकट गेली. मिस्टर चेंबरलेन दक्षिण आफ्रिकेत आले. ते आफ्रिकेतून 3.5 कोट पौंड घेऊन जायला, इंग्रजांचे आणि शक्यतर बोर लोकांचे मन हरण करायला. त्यामुळे हिंदी प्रतिनिधींना वाटण्याच्याच अक्षता मिळाल्या. तुम्हाला माहीतच आहे की स्वायत्त वसाहतीवर साम्राज्य सरकारची सत्ता नावाचीच असते. तुमची गाऱ्हाणी तर न्याय दिसतात. माझ्याकडून होईल ते मी करीनच, पण तुम्ही होईल तेवढे करून स्थानिक गोऱ्या लोकांनाच राजी राखून राहिले पाहिजे. हे उत्तर ऐकून प्रतिनिधी थंडगार पडले. मी पण हात चोळीत बसलो. निजून उठल्यापासूनचा नवा दिवस सुरू झाला असे म्हणून पुनश्च हरिओम पासून सुरुवात करायची ठरविली. जोडीदारांची समजूत घातली. मिस्टर चेंबरलेनचे प्रत्युत्तर तरी चुकीचे कसे म्हणावे. मुळमुळीत जबाब देण्याऐवजी त्यांनी सरळ सांगून टाकले, मारील त्याची तलवार. हाच न्याय त्यांनी काहीसा गोड शब्दात सांगितला. परंतु आमच्यापाशी तलवार दूरच राहिली, पण तलवारीचे घाव झेलण्यासारखी शरीरही नव्हती. मिस्टर चेंबरलेन काही आठवडेच राहायचे होते. दक्षिण आफ्रिकेत आणखी काही छोटासा प्रांत नव्हता. दक्षिण आफ्रिका म्हणजे काही छोटासा प्रांत नव्हे, तो एक देश आहे, खंड आहे. संबंध आफ्रिका एक खंड असले तरी त्याच्या पोटात अनेक उपखंडांचा समावेश झालेला आहे. कन्याकुमारीपासून श्रीनगर 1900 मैल आहे, तर डर्बनहून केपटाऊनसुद्धा 1100 मैलात कमी नाही. या खंडभर मिस्टर चेंबरलेनना वायुवेगाने हिंडायचे होते. ते ट्रान्सवालला जायला निघाले. तेथील लोकांची बाजू तयार करून मांडण्याचे कामही माझेच होते. पण प्रिटोरिया गाठायची कशी? तेथे मी वेळेवर पोचायचे, तर त्यासाठी परवाना पाहिजे. तो मिळवण्याचे काम आपल्या लोकांकडून होण्यासारखे नव्हते. लढाईनंतर ट्रान्सवालचा मुलूक उजाड होऊन गेला होता. खायला प्यायला अन्न नव्हते, अंथरा पांघरायला कपडे नव्हते. रिकाम्या होऊन बंद पडलेल्या दुकानात माल भरून ती उघडायची होती. हे काम आस्तेच होणार. माल भरत जाईल तसे तसे घरदार टाकून पळून गेलेल्या लोकांना परत येऊ देता येणार. त्यासाठी ट्रान्सवालच्या प्रत्येक रहिवाशाला पास काढावा लागेल. गोऱ्या लोकांना पास मागता क्षणी मिळे, हिंदी लोकांना मात्र अडचण पडे. लढाईच्या मुदतीत हिंदुस्थानातून व लंके, सिलोनहून अनेक अंमलदार व शिपाई दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन दाखल झाले होते. त्यापैकी ज्यांची तेथेच वसण्याची इच्छा असेल त्यांची सोय करून देणे हे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे कर्तव्य समजले जात होते. त्यांना तरी नवीन अधिकारी नेमावे लागणारच होते. त्या कामी या अनुभवी अंमलदाराचा सहजीच उपयोग झाला. अंमलदारांच्या तीक्ष्ण बुद्धीतून एका नवीनच खात्याची मुक्ती निघाली. ते खाते चालवण्याची लायकीसुद्धा त्यांच्यामध्ये विशेष होती, हे कबूल केलेच पाहिजे. हबशी लोकांचे म्हणून एक निराळे खाते होतेच, मग एशियावासी लोकांचेही का नसावे? हा युक्तिवाद मान्य झाला. मी पोचलो त्यापूर्वीच हे खाते उघडले होते. ते हळूहळू आपले जाळे पसरीत होते. पळून गेलेल्या लोकांना परवाने देणाऱ्या अधिकाऱ्याने सर्वांनाच परवानगी दिली तरी हरकत नव्हती, परंतु एशियावासियांची त्याला माहिती कुठून असणार? म्हणून या नव्या खात्याच्या शिफारशीने जर त्यांना परवाने दिले तर त्या अधिकाऱ्याची जबाबदारी कमी होईल व त्यावरील कामाचा बोजा काहीसा हलका होईल असे सांगण्यात आले. अंदर की बात अशी होती की या नव्या खात्याला काहीतरी काम पाहिजे होते आणि दामही पाहिजे होता. काम नसेल तर खात्याची आवश्यकता सिद्ध होणार नाही व ते बंद करण्यात येईल. त्यासाठी हे काम त्याला सोयीचे सापडले. हिंदी माणसाने या खात्याकडे अर्ज करायचा. त्यानंतर पुष्कळशा दिवसांनी जबाब येणार. ट्रान्सवालच्या पाससाठी अर्जदार पुष्कळ, त्यामुळे त्यांची दाद लावणारे दलाल उत्पन्न झाले. या दलालांनी आणि अंमलदारांनी मिळून गरीब हिंदी लोकांचे हजारो रुपये गिळंकृत केले. मला अशी माहिती मिळाली की वशिल्याशिवाय परवाना मिळतच नाही आणि वशिला असून सुद्धा कधीकधी एकेका माणसामागे 100 पौंडा इतका खर्च येतो. अशा स्थितीत माझी दाद कशी लागायची? मी माझे जुने मित्र डर्बनचे पोलीस सुप्रिटेंडेंट याचकडे गेलो आणि त्यांना सांगितले, तुम्ही परवान्याच्या अधिकाऱ्याला माझी ओळख देऊन मला परवाना मिळवून द्या. मी ट्रान्सवालात राहिलेलो आहे हे तुम्हाला माहीतच आहे. ते लगेच टोपी चढवून माझ्याबरोबर आले आणि त्यांनी मला परवाना मिळवून दिला. आगगाडीला 1 तासाचा अवकाश असेल नसेल, मी सामान बांधून तयार ठेवलेलेच होते. सुप्रिटेंडेंट अलेक्झांडरचे आभार मानले आणि प्रिटोरियाचा रस्ता धरला.
मार्गातील अडचणीची कल्पना मला पुरेपूर येऊन चुकली होती. प्रिटोरियाला पोचलो, अर्ज लिहून काढला. डर्बनमध्ये हिंदी प्रतिनिधींपैकी कोणाचीही नावे अगोदर विचारल्याचे मला स्मरत नाही, पण येथे नवे खाते चालू झाले होते, त्यामुळे प्रतिनिधींची नावे अगोदर विचारण्यात आली. त्यातील हेतू मला दूर ठेवणे हाच होता, अशी प्रिटोरियातील हिंदी लोकांना माहिती मिळाली होती. या दुःखदायक परंतु मजेदार प्रसंगाचे वर्णन पुढे करू. भाग 2. एशियाटिक खात्याची सुलतानगिरी. मी ट्रान्सवालात दाखल झालो तरी कसा, याचा नव्या खात्याच्या अंमलदारांना उलगडाच होईना. त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या हिंदी लोकांपाशी चौकशी केली, पण त्या बिचाऱ्यांना माहिती कुठून? अंमलदारांनी अनुमान केले की पूर्वीच्या ओळखीच्या जोरावर मी परवान्याशिवाय दाखल झालो असेन आणि असे असल्यास मला कैद करता येईल. मोठमोठ्या लढायांनंतर काही काळपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांना जादा अधिकार देण्यात येत असतात. ती स्थिती दक्षिण आफ्रिकेतही होती. येथे शांतता राखण्यासंबंधीचा कायदा करण्यात आला होता. त्यातील एक कलम असे होते की जो कोणी परवान्याखेरीज ट्रान्सवालात शिरेल त्याला पकडून कैदेची शिक्षा देण्यात यावी. या कलमाच्या आधारे मला पकडले पाहिजे अशाबद्दल खलबते चालली होती, पण माझ्यापाशी परवाना मागायला कोणाची हिंमत होईना. अंमलदारांनी डर्बनला तार केलीच होती आणि जेव्हा त्यांना समजले की मी परवाना काढूनच दाखल झालो आहे, तेव्हा त्यांची निराशा झाली. परंतु एवढ्या निराशाने हार मानणारे हे खाते नव्हते. मी आलो असलो तरी मिस्टर चेंबरलेनपाशी मला जाऊ द्यायचे नाही, एवढी गोष्ट त्यांना सहज करता येण्यासारखी होती. प्रतिनिधींची नावे विचारण्यात आली म्हणून मागे लिहिले ती एवढ्यासाठीच विचारण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णोदेश पावलोपावली प्रत्यास येतच होता, पण येथे तर हिंदुस्थानातल्या सारखाच कुजटपणा आणि छक्केपंजे यांची दुर्गंधी येत होती. दक्षिण आफ्रिकेमध्ये सरकारच्या सामान्य खात्यांचा व्यवहार प्रजेच्या हितार्थात चालविला जात असे, त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारचा सरळपणा व नम्रपणा दिसून येत असे. त्याचा फायदा सहजीच काळ्या पिवळ्या चामडीच्या लोकांनाही काही अंशी मिळत असे. आता जेव्हा नवे एशियाटिक वातावरण दाखल झाले तेव्हा तिथल्याप्रमाणे अरेरावी, लटपट वगैरे दुर्गंधी दाखल झाली. दक्षिण आफ्रिकेत एक प्रकारे राजसत्ता होती, तर एशियामधून अव्वल सुलतानशाही आली, कारण तेथे प्रजेची सत्ता नव्हती तर प्रजेवर सत्ता चालत होती. दक्षिण आफ्रिकेमध्ये गोरे लोक घरे करून राहिले होते, त्यामुळे त्यांची गणना तेथील प्रजापक्षामध्ये होत असे, त्यामुळे त्यांच्या अंमलदारांवर दाब असे. त्यात एशियातून आलेल्या निरंकुश अंमलदारांनी शिरून हिंदी लोकांची स्थिती आडकित्त्यातील सुपारीसारखी करून टाकली. मलाही या सत्तेचा चांगलाच अनुभव मिळाला. प्रथम मला त्या खात्याच्या वरिष्ठापाशी बोलविण्यात आले. हे वरिष्ठ अधिकारी लंकेहून आले होते. बोलविण्यात आले हा शब्दप्रयोग थोडासा वस्तुस्थितीला सोडूनच आहे, म्हणून किंचित अधिक स्पष्ट खुलासा करतो. मला येण्याबद्दल पत्र वगैरे काही एक आलेले नव्हते, परंतु प्रमुख हिंदी माणसांना त्यांच्याकडे वरचेवर जावे लागत असे. अशा प्रमुख मंडळींपैकी मरहूम शेठ तय्यब हाजी खान महम्मद हेही एक होते. त्यांना साहेबांनी विचारले, गांधी हा कोण, कशासाठी आला आहे? तय्यब शेठजींनी जबाब दिला, ते आमचे सल्लागार आहेत, त्यांना आम्ही बोलाविले आहे. तर मग आम्ही सगळे येथे आहो ते कशासाठी? आमची नेमणूक तुमच्या रक्षणासाठीच केली आहे का, केलेली नाही का? गांधीला येथले काय करणार? साहेब म्हणाले. तय्यब शेठजींनी कसाबसा हा टोला परतवला, तुम्ही तर आहातच, पण हे आमच्यातलेच ना, त्यांना आमची भाषा समजते, हे आम्हाला पूर्णपणे ओळखतात. तुम्ही किती झाला तरी अंमलदारच ना. साहेबांनी फरमावले, गांधीला माझ्याकडे घेऊन या. तय्यब शेठ इत्यादीवरून मी गेलो. खुर्ची मला कुठून मिळणार? आम्ही सर्वजण उभे राहिलो. का, तुम्ही येथे काय समजून आला आहात? साहेबांनी माझ्याकडे पाहून विचारले. माझ्या मित्रमंडळींच्या निमंत्रणाहून त्यांना सल्ला देण्यासाठी आलो आहे, मी जबाब दिला. पण तुम्हाला माहीत नाही का की तुम्हाला येथे येण्याचा हक्कच नाही? तुम्हाला परवाना मिळाला आहे, तो नजरचुकीने दिला गेला आहे. तुम्हाला येथील रहिवासी म्हणताच येत नाही. तुम्हाला परत जावे लागणार. मिस्टर चेंबरलेनकडे तर तुम्हाला जायला मिळणारच नाही. येथील हिंदी लोकांचे रक्षण करण्यासाठीच तर आमचे खाते मुद्दाम नेमलेले आहे. बरे, जा आता. एवढे बोलून साहेबांनी मला रजा दिली. मला उत्तर द्यायला वेळच दिला नाही. माझ्या सोबत्यांना थांबवून घेतले. त्यांना दम देऊन हिताची सल्ला म्हणून दिली की त्यांनी मला ट्रान्सवाल मोडून धाडून द्यावा. सोबती आंबट तोंड करून आले. अशा तऱ्हेने एकाकी एक नवीनच कोडे आमच्या पुढे उभे राहिले. भाग 3. कडू घोट प्यालो. या अपमानाचे मला फार दुःख झाले, पण यापूर्वी असले अपमान मी सहन केलेले असल्यामुळे मी निर्ढावला जात होतो.
त्यामुळे अपमानाकडे लक्ष न देता तटस्थ वृत्तीने मला जे कर्तव्य सुचेल ते करावे असा मी निश्चय केला. साहेब, मजकुरांच्या सहीचे पत्र आले. त्यात लिहिले होते की मिस्टर चेंबरलेनने डर्बनमध्ये मिस्टर गांधींची भेट घेतलेली आहे. सबब, आता त्यांचे नाव प्रतिनिधींच्या यादीतून काढून टाकणे अशक्य आहे. मित्रमंडळींना हे पत्र असह्य वाटले. त्यांनी डेप्युटेशन घेऊन जाण्याचा बेत रद्द करण्याचा विचार दर्शविला. मी त्यांना हिंदी समाजाची असहाय्य स्थिती दाखवून दिली. जर तुम्ही मिस्टर चेंबरलेनकडे गेला नाही तर येथे तुम्हाला कसलेच कष्ट पडत नाहीत असा अर्थ केला जाईल. किती झाले तरी जे काही सांगायचे ते लिहूनच न्यायचे आहे. ते तयार आहे. मी वाचले काय किंवा दुसऱ्या कोणी वाचले काय त्याची चिंता नाही. मिस्टर चेंबरलेन चर्चा तरी थोडीच करणार आहेत. माझा अपमान झाला, परंतु तो आपण गिळून टाकला पाहिजे. मी असे बोलत आहे तोच तय्यब शेठ उसळून म्हणाले, तुमचा अपमान तो आमच्या सगळ्या समाजाचा अपमान नव्हे का? तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात, ही गोष्ट विसरून चालणार नाही. मी म्हटले, हे खरे, पण असले अपमान समाजाने सुद्धा गिळून टाकले पाहिजेत. आपल्यापाशी दुसरा कोणता इलाज आहे? काय व्हायचे असेल ते होईल, पण आपल्याच हिताने आणखी नवा अपमान का म्हणून ओढून घ्यावा? विटंबना ही नाही तरी चाललीच आहे. जाळायला आम्हाला हक्क तरी कसले आहेत? तय्यब शेठ प्रत्युत्तरादाखल बोलले, हा उत्साह मला मनातून तर आवडला, परंतु त्याचा उपयोग करून चालणार नाही हेही मला दिसत होते. समाजाची शक्ती किती मर्यादित आहे याचा मला अनुभव होता. म्हणून मी सोबत्यांना शांत केले आणि माझ्याऐवजी मरहूम जॉर्ज गॉडफ्रे हे एक हिंदी बॅरिस्टर होते याच घेऊन जाण्याची सल्ला दिली. अशा तऱ्हेने मिस्टर गॉडफ्रे हे डेप्युटेशनचे प्रमुख झाले. माझ्याबद्दल मिस्टर चेंबरलेनने थोडीही चर्चाही केली. एकाच माणसाचे म्हणणे पुन्हा पुन्हा ऐकण्यापेक्षा नव्या नव्या मंडळींकडून ऐकणे अधिक बरे. वगैरे बोलून केलेली जखम भरून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यामुळे समाजाचे व माझे काम वाढले. संपले तर नाहीच, एक पासून सुरुवात करण्याचा प्रसंग आला. तुमच्या सांगण्यावरून हिंदी समाजाने लढाईत भाग घेतला याचा हाच परिणाम ना? असे टोमणे मारणारेही भेटले. या टोमण्यांचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. मी म्हटले, दिलेल्या सल्ल्याबद्दल मला पश्चाताप होत नाही. आपण भाग घेतला ते योग्यच आहे असे समजून मला वाटते. आपण तसे करून आपले कर्तव्य बजावले. त्याचे फळ आपल्या दृष्टीला पडले नाही तरी फिकीर नाही, पण शुभ कार्याचे फळ शुभच येणार असा मला दृढ विश्वास वाटतो. होऊन गेलेल्या गोष्टीचा काथ्याकूट करण्यापेक्षा यापुढे आपले कर्तव्य काय याचा विचार करणे अधिक श्रेयस्कर. तरी आपण त्याचाच विचार करूया. इतरांनीही या म्हणण्याला दुजोरा दिला. मी म्हटले, खरे पाहता ज्या कामासाठी मला बोलविले होते ते आता पुरे झाले असे म्हणता येईल. मला वाटते की तुम्ही मला रजा दिली तरीसुद्धा होता होईल तो मी ट्रान्सवाल सोडून जाऊ नये. यापुढे माझे काम नाताळमधून न चालता येथूनच चालले पाहिजे आणि मला आता येथेच वकिलीची सनद मिळवली पाहिजे. या नव्या खात्याला पुरून उरण्याची मला हिंमत वाटते. या खात्याचा बंदोबस्त केला नाही तर आपला समाज लुटला जाईल आणि कदाचित येथून आपल्याला पायही काढावा लागेल. समाजाची हीनावस्था प्रतिदिन वाढतच जाणार. मिस्टर चेंबरलेनना मलाही भेटू दिले नाही. तो अंमलदार माझ्याशी तुसळेपणाने वागला, पण संबंध समाजाचा पाणउतारा होण्यापुढे या गोष्टीचे काहीच नाही. येथे आपण कुत्र्याप्रमाणे राहावी ही गोष्ट असह्य आहे. अशा तऱ्हेची मी बोलत असे. प्रिटोरिया व जोहान्सबर्गमध्ये राहणाऱ्या प्रमुख हिंदी लोकांच्या सल्ल्याने अखेरीस जोहान्सबर्गमध्ये ऑफिस ठेवण्याचे नक्की झाले. ट्रान्सवालमध्ये मला वकिलीची सनद मिळवण्यासंबंधी शंका तर होतीच, पण वकील मंडळाकडून माझ्या अर्जाला हरकत घेण्यात आली नाही व वरिष्ठ कोर्टाने माझा अर्ज मंजूर केला. हिंदी माणसाला योग्य जागी ऑफिस मिळणेही मुश्किलीचे होते. मिस्टर रिचशी माझा परिचय झाला होता. त्यावेळी ते व्यापारी वर्गामध्ये होते. त्यांच्या ओळखीच्या हाऊस एजंटामार्फत मी चांगल्याशा ठिकाणी ऑफिससाठी घर मिळवले आणि वकिली सुरू केली. भाग 4. वाढती त्यागवृत्ती. ट्रान्सवालमध्ये राष्ट्रीय हक्कांसाठी कसेबसे झगडावे लागले व एशियाटिक खात्याच्या लोकांशी कसे वागावे लागले याचे वर्णन पुढे चालवण्यापूर्वी माझ्या जीवनाच्या इतर बाजूवर नजर टाकणे आवश्यक आहे. अजूनही थोडे बहुत द्रव्य साठवण्याची इच्छा असे. परमार्थाबरोबर स्वार्थाचे मिश्रण होते. मुंबईस ऑफिस उघडले त्यावेळी एका अमेरिकन विमा कंपनीचा एजंट आला होता. त्याचा चेहरा मोहक होता, बोलणे मधुर होते. आम्ही जसे काही जुने दोस्त असावेत अशा तऱ्हेने त्याने माझ्याशी माझ्या भावी कल्याणासंबंधी गोष्टी काढल्या. अमेरिकेत तर तुमच्या स्थितीत सर्व लोक आपापल्या आयुष्याचा विमा उतरवितात. तुम्ही सुद्धा तसेच करून भविष्याबद्दल निश्चिंत झाले पाहिजे.
आयुष्याचा भरोसा नाही. अमेरिकेत तर आम्ही विमा वितरविणे हा धर्मच मानतो. माझी तर इच्छा आहे की तुम्ही सुद्धा एक लहानशी पॉलिसी काढावी. या उपर तुमची मर्जी. तेथपर्यंत दक्षिण आफ्रिकेत काय किंवा हिंदुस्थानात काय अनेक एजंटांना मी दाद दिली नव्हती. मला वाटे की मी विमा उतरवण्यामध्ये काहीसा भ्याडपणा आणि ईश्वराबद्दल अविश्वास आहे. परंतु यावेळी मी मोहाला बळी पडलो. तो बोलत जाई तशा तशा माझ्या डोळ्यांपुढे बायका मुलांच्या मूर्ती उभ्या राहत. गड्या, तू पत्नीचे दागिने तर बहुतेक सर्व विकून टाकले आहेस. तुझे कमी जास्त झाले तर तुझ्या बायका मुलांचा भार बिचारा वडील भावावर, ज्याने आजवर वडिलांची जागा घेऊन ती शोभविली, त्याच्यावर पडणार ना. ते योग्य होणार नाही. अशा तऱ्हेचा युक्तिवाद स्वतःच्या मनाशी करून मी रुपये 10,000ची पॉलिसी काढली. पण दक्षिण आफ्रिकेमध्ये परिस्थिती पालटली तसे माझे विचारही पालटले. दक्षिण आफ्रिकेतील या नव्या संकटाच्या प्रसंगी मी जे जे काही केले ते ईश्वराला साक्षी ठेवूनच केले. दक्षिण आफ्रिकेत किती काळ लोटेल याची मला काहीच कल्पना नव्हती. परत हिंदुस्थानाला पाय लागणार नाहीत असे समजून मी चालत होतो. बायका मुले माझ्याबरोबरच राहिली पाहिजेत. यापुढे ती व मी वेगळे राहणे बरे नाही. त्यांचा निर्वाहही दक्षिण आफ्रिकेतूनच चालला पाहिजे. हा विचार येताच ती पॉलिसी मला दुःखदायक झाली. विमा एजंटाच्या जाळ्यात फशी पडल्याचे मला शरम वाटू लागली. वडील बंधू जर पित्यासमान आहे तर धाकट्या भावाच्या विधवेचा भार वाटेल असे तुला वाटावेच का? तू अगोदर मरशील असे तरी कशावरून? पालन करता ईश्वरच आहे. तू नाहीस किंवा भाऊही नाही. विमा उतरून तू आपल्या बालबच्चांनाही पराधीनच बनविलेस. त्यांनी स्वावलंबी का होऊ नये? असंख्य गोरगरिबांच्या मुलाबाळांचे कसे चालते? त्यांची गत तीच तुझी असे तू का समजू नयेस? अशा तऱ्हेने विचारांचा प्रवाह सुरू झाला. त्यांचा अंमल लागोलग झाला असे नाही. एक हप्ता दक्षिण आफ्रिकेतूनही पाठवल्याचे स्मरते. परंतु या विचारसरणीला बाहेरचेही उत्तेजन मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या खेपेला या ख्रिस्ती वातावरणात येऊन माझ्यामध्ये धर्माविषयी जागृती झाली. यावेळी थिऑसॉफीच्या वातावरणात आलो. मिस्टर रिच थिऑसॉफिस्ट होते. त्यांनी माझ्या जोहान्सबर्गच्या सोसायटीशी संबंध जोडून दिला. मी तिचा सभासद झालो नाही. माझे काही मतभेद होते, तरी पण जवळजवळ प्रत्येक थिऑसॉफिस्टशी निकटचा परिचय घडला. त्यांच्याबरोबर रोज धर्मचर्चा होई. मी त्यांची पुस्तके वाचित असे. त्यांच्या सभेमध्ये भाषण करण्याचाही प्रसंग येई. बंधुभावना उत्पन्न करणे व व्यापक करणे ही थिऑसॉफीतील मुख्य गोष्ट आहे. यासंबंधी आम्ही खूप चर्चा करीत असू आणि हा सिद्धांत व सभासदांचे प्रत्यक्ष आचरण यामध्ये मला जेथे फरक दिसे तेथेही मी टीकाही करीत असे. या टीकेचा परिणाम स्वतः माझ्यावर चांगला झाला. मी आत्मपरीक्षण करायला शिकलो. भाग 5. आत्मनिरीक्षणाचा परिणाम. 1893 साली ख्रिस्ती मित्रांचा निकट परिचय घडला. यावेळी माझी अवस्था निव्वळ जिज्ञासूची होती. बायबलचा संदेश मला ऐकविणे, समजावून पटवून देणे अशाबद्दल ख्रिस्ती मित्रांचा प्रयत्न चालू होता. मी नम्रपणे तटस्थ वृत्तीने त्यांची शिकवण ऐकून घेई, समजून घेई. त्यावरून मी हिंदू धर्माचा यथाशक्ती अभ्यास केला आणि इतर धर्म समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता 1903 मध्ये स्थिती काहीशी बदलली होती. थिऑसॉफिस्ट मित्र मला आपल्या मंडळात ओढण्याचा प्रयत्न तर करीतच असत, परंतु मी हिंदू तेव्हा माझ्याकडून काहीतरी शिकावे याच हेतूने थिऑसॉफीच्या पुस्तकांमध्ये हिंदू धर्माचे प्रतिबिंब व हिंदू धर्माची छाप ही भरपूर आहेत. यावरून या मंडळींना वाटले की मी त्यांना मदत करू शकेन. मी त्यांना समजावून सांगितले की माझा संस्कृतचा अभ्यास नाहीसारखाच. प्राचीन धर्मग्रंथ मी संस्कृतातून तर वाचलेले नाहीत. भाषांतरामार्फत वाचनही माझे बेताचेच. परंतु ते पडले पुनर्जन्म आणि पूर्णजन्मीचे संस्कार यावर विश्वास ठेवणारे. त्यामुळे माझ्याकडून काहीतरी मदत होईलच असे ते समजत होते. वास्तवात लंगडी गाय शहाणी तशी माझी स्थिती झाली. कोणाबरोबर विवेकानंदांचं तर कोणाबरोबर मणिलाल नभूभाईंचा राजयोग वाचू लागलो. एका मित्राबरोबर पातंजल योगदर्शन वाचावे लागले. पुष्कळांबरोबरच गीतेचा अभ्यास करू लागलो. अभ्यास सुरू झाला. एक छोटेसे जिज्ञासू मंडळ नावाचे मंडळ स्थापिले आणि नियमित अभ्यास सुरू केला. गीतेवर माझे प्रेम आणि श्रद्धा तर होतीच. आता तिच्यामध्ये खोल उतरण्याची आवश्यकता भासू लागली. माझ्यापाशी 1-2 भाषांतरे होती. त्यांच्या साहाय्याने मूळ संस्कृत समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि नेहमी 1-2 श्लोक पाठ करण्याचे ठरविले. सकाळच्या दातन वेळेचा मी पाठ करण्यामध्ये उपयोग करीत असे. दातनात 15 मिनिटे आणि स्नानात 20 मिनिटे जात. दातन इंग्रजी पद्धतीने हुब्याने करीत असे. समोरच्या भिंतीवर गीतेचे श्लोक लिहून काढून चिकटवीत असे आणि जरूर पडेल तसे तसे पाहून घोकीत असे. हे घोकलेले श्लोक परत स्नान आटोपेपर्यंत पक्के होत. तेवढ्या वेळात मागच्या श्लोकांची एकदा आवृत्ती करता येई.
अशा तऱ्हेने 13 अध्यायापर्यंत पाठ केल्याचे मला स्मरते. त्यानंतर कामे वाढली. सत्याग्रहाचा जन्म झाल्यानंतर त्या बालकाचे संगोपन करीत असता विचारासाठी मला मिळणारा वेळही त्यांच्या संगोपनात जाई आणि अद्यापही जात आहे असे म्हणता येईल. या गीता वाचनाचा परिणाम माझ्या 6 अध्यायांवर काय झाला असेल तो त्यांनाच माहीत, पण माझ्या बाबतीत तरी तो ग्रंथ आचरणाचा एक सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक झाला. तो माझा धार्मिक कोच झाला. अपरिचित इंग्रजी शब्दांच्या वर्णरचनेत, स्पेलिंगसाठी किंवा अर्थासाठी ज्याप्रमाणे मी इंग्रजी शब्दकोश उघडीत असे, त्याचप्रमाणे आचरणातील अडचणी, यातील भानगडीची कोडी वगैरे गीतेकडून सोडवून घेत असे. अपरिग्रह, समभाव इत्यादी शब्दांनी मला पकडून धरले. समभाव कसा अभ्यासावा, कसा टिकवावा, अपमान करणारे अंमलदार, लाचखाऊ अंमलदार, कालपर्यंत जोडीने काम करून आता मात्र निष्कारण विरोध करणारे वगैरे, आणि ज्यांनी अत्यंत उपकार केले आहेत असे सज्जन, यांच्यामध्ये भेद करावायचा नाही म्हणजे काय? अपरिग्रह कसा बरे पाळायचा? देह हा तरी काय कमी परिग्रह आहे? स्त्रीपुत्रादी म्हणजे तरी परिग्रह नाही तर काय? पुस्तकांच्या रद्दीची कपाटे काय जाळूनच टाकायची? घर जाळून तीर्थ करायचे? लगेच जबाब मिळाला की घर जाळल्याखेरीज तीर्थ होणारच नाही. इंग्रजी कायद्याचा पाठिंबा मिळाला. स्नेलने केलेल्या कायद्याच्या सिद्धांताचे विवेचन आठवले. ट्रस्टी, वहिवाटदार शब्दाचा अर्थ गीतेच्या अभ्यासाअंती विशेष समजला. कायद्याच्या शास्त्राबद्दल आदर वाढला. कायद्याच्या मुळाशी मला धर्म दिसू लागला. ट्रस्टीपाशी कोट्यावधी रुपये असले तरी त्यातील एक पैसुद्धा त्याची नव्हे. त्याचप्रमाणे मुमुक्षुने वागले पाहिजे हे मला गीतेवरून स्पष्ट दिसून आले. अपरिग्रही व्हायचे, समभावी व्हायचे तर हृदय परिवर्तन आवश्यक आहे हे मला दिव्याप्रमाणे स्पष्ट दिसून आले. रेवाशंकरभाईंना लिहून कळविले की विम्याची पॉलिसी बंद करा. काही परत मिळण्यासारखे असेल तर द्या, नसेल तर भरलेले पैसे बुडाले म्हणा. बायका मुलांचे रक्षण त्यांचा आमचा जन्मदाता करेल अशा अर्थात पत्र लिहिले. पितृतुल्य वडील बंधूंना लिहिले. आजपर्यंत तर माझा खर्च भागून उरे ते तुम्हाला अर्पण करीत गेलो. यापुढे माझी आशा सोडा. आता शिल्लक राहील ते येथेच समाजासाठी वापरली जाईल. ही गोष्ट मी बंधूंना चटकन पटवून देऊ शकलो नाही. प्रथम तर त्यांनी कडक शब्दामध्ये माझे त्यांच्या संबंधीचे कर्तव्य दाखवून दिले. वडिलांपेक्षा मी स्वतःला अधिक शहाणा समजू नये. वडिलांनी नाही का कुटुंबाचे पोषण केले तसेच मीही केले पाहिजे वगैरे. मी उलट विनयपूर्वक सांगितले की वडिलांचीच परंपरा मी चालवित आहे. कुटुंबाचा अर्थ जर विस्तृत केला म्हणजे माझ्या कृत्यांची संगती लागेल. बंधूंनी आशा सोडून दिली. जवळजवळ अबोला घेतल्याप्रमाणे केले. त्यापासून मलाही दुःख झाले, परंतु मला जो धर्म वाटत होता तो सोडणे अधिकच असह्य वाटत होते. मी कमी दुःखाचा मार्ग पत्करला. इतके असूनही बंधूंबद्दलची माझी भक्ती निर्मळ व तीव्र होती. बंधूंच्या दुःखाच्या मुळाशी त्यांचे प्रेमच होते. त्यांना माझ्या पैशांपेक्षा माझ्या सद्वर्तनाचीच अधिक चाड होती. आपल्या अखेरीच्या दिवसांमध्ये बंधू विरघळले. मृत्यूशय्यावर असताना त्यांच्या लक्षात आले की माझेच करणे योग्य आणि धर्म्य होते. त्यांचे अत्यंत करुणाजनक पत्र आले. बापाने मुलाची माफी मागणे शक्य असेल तर त्यांनी माझी माफी मागितली म्हणा ना. आपल्या मुलांना माझ्या पद्धतीने वाढवण्याबद्दल मला शिफारस केली. स्वतः मला भेटायला आधीच झाले. मला तार केली. मी या असा तारेने जबाब पाठवला, परंतु आमच्या भेटीचा योगायोग नव्हता. त्यांची आपल्या मुलांबाबतची इच्छाही पूर्ण झाली नाही. बंधूंचे स्वदेशातच देहावसन झाले. त्यांच्या मुलांवर त्यांच्या अगोदरच्या जीवनाची छाप होती. त्यांचे परिवर्तन झाले नाही. मी त्यांना स्वतःकडे आकर्षू शकलो नाही. त्यात त्यांचाही दोष नाही. स्वभाव कोण बदलू शकणार? बलवान संस्कार कोण पुसून टाकू शकणार? आपणाला वाटते की आपले परिवर्तन किंवा विकास होईल तसा आपल्या आश्रितांमध्ये किंवा सोबत्यांमध्ये फेरफार झाला पाहिजे, पण ते फुकट आहे. आईबाप होणाऱ्यांची जबाबदारी किती मोठी आहे याची या दृष्टांतावरून काहीशी कल्पना होण्यासारखी आहे. भाग 6. शाकाहारार्थ बलिदान. राहणीमध्ये त्याग व साधेपणा हे वाढले आणि धर्मजागृती वाढली. तशी शाकाहाराची आणि त्यांच्या प्रचाराची हौसही वाढत चालली. प्रचाराचा एकच मार्ग माझ्या माहितीत आहे, स्वतःचे आचरण आणि त्याबरोबर जिज्ञासूबरोबर विचारविनिमय. जोहान्सबर्गमध्ये एक शाकाहारी भोजनगृह होते. त्याचा चालक एक जर्मन होता. त्याचा क्युनीच्या या जलचिकित्सेवरही विश्वास होता. मी त्या भोजनगृहात जाऊ लागलो आणि ज्या इंग्रज मित्रांना त्याच्याकडे नेता येईल तितक्यांनाही घेऊन जात असे. पण मला दिसून आले की हे गृह फार काळ चालणे शक्य नाही. त्या व्यवहारात त्याला पैशांची टंचाई नित्य जाणवतच असे. मला योग्य वाटली तेवढी मदत मी त्याला केली. त्यात काही पैसे बुडालेही. अखेरीला ते बंद पडले. थिओसॉफिस्ट बहुधा शाकाहारीच असतात.
कोणी पुरे, कोणी अर्धवट. त्या मंडळींपैकी एक बाई साहसी होती. तिने मोठ्या पायावर एक शाकाहारी भोजनगृह उघडले. या बाईला कलेचा शौक होता. खर्च सढळ हाताने करी, पण जमा खर्चाचे तितकेसे भान नव्हते. तिचे मित्रमंडळी विस्तृत होते. सुरुवातीला तिचे काम लहान प्रमाणावर चालू झाले, परंतु तिने त्यात वाढ करण्याचा आणि मोठी जागा घेण्याचा विचार ठरवला. त्या कामी माझी मदत मागितली. त्यावेळी तिच्या हिशेबाची वगैरे मला काही एक कल्पना नव्हती. तिचा अंदाज बरोबर असेल असे मी धरून चाललो. मला सवड करता येण्यासारखी होती. पुष्कळ अशिलांचे पैसे माझ्यापाशी असत. त्यांच्यापैकी एकाची अनुमती घेऊन सुमारे 1000 पाऊंड त्यांच्या पैशातून दिले. हा अशील थोर मनाचा व श्रद्धाळू होता. तो प्रथम गिरमिटात आला होता. त्याने सांगितले, भाई आपका दिल चाहे तो पैसे दे दो, मैं कुछ ना जानू, मैं तो आपको ही जानता हूँ. त्याचे नाव बद्री. त्याने सत्याग्रहामध्ये फार मोठा भाग घेतला होता. तुरुंगवासही भोगला होता. एवढ्या संमतीवरून मी त्याचे पैसे कर्जाऊ दिले. 2-3 महिन्यातच कळून चुकली की पैसे परत येण्याची आशा नको. एवढ्या मोठ्या रकमेचे नुकसान सोसण्याची माझी ताकद नव्हती. त्याच पैशात मला इतर कामे करता येण्यासारखी होती. पैसे मिळालेच नाहीतच, पण माझ्या विश्वासावर राहणाऱ्या बद्रीचे पैसे बुडून कसे चालेल. तो फक्त मलाच ओळखीत होता. त्याचे पैसे मी भरले. एका अशील मित्राशी मी या रकमेच्या व्यवहाराची गोष्ट बोललो. त्याने मला गोड शब्दात दोष देऊन सावध केले. भाई, दक्षिण आफ्रिकेत मी महात्मा बनलो नव्हतो, बापूही झालो नव्हतो. अशील मला भाई या नावाने संबोधित. हे काम तुमच्यासारखेच नव्हे, बरे का. आम्ही तुमच्या विश्वासावर चालणार. हे पैसे परत तुमच्या हाती लागायचे नाहीतच. बद्रीचे पैसे तुम्ही भरून द्याल आणि स्वतःचे घालवाल, पण असल्या सुधारणांच्या कामी सगळ्या अशिलांचे पैसे गुंतवू लागलात तर अशिलही मरतील आणि तुम्हीही भिकारी होऊन घरी बसाल. त्यात तुमच्या सार्वजनिक कामाचीही हानी होईल. सुदैवाने हा मित्र अद्याप हयात आहे. दक्षिण आफ्रिकेत काय किंवा येथे काय, त्याच्याहून अधिक निर्मळ अंतःकरणाचे मनुष्य मला आढळलेला नाही. कोणाही माणसाविषयी मनात शंका उद्भवली असेल तर ती खोटी असल्याचे लक्षात येताच लगेच त्या माणसाची माफी मागून स्वतःचा अंतरात्मा साफ करून टाकीत असे. मला या आशिलाची सूचना पटली. बद्रीचे पैसे मला भरता आले, पण त्याच वेळी आणखी 1000 पाऊंडांचे नुकसान झाले असते तर ते भरण्याची माझी बिलकुल ताकद नव्हती. मला कर्जात सापडावे लागले असते. तेवढे काम मी माझ्या संबंध आयुष्यात कधी केले नाही आणि त्याबद्दल माझ्या मनात नेहमीच नापसंती राहिलेली आहे. माझ्या लक्षात आले की सुधारण्याच्या लोभानेही स्वतःच्या शक्तीपलीकडे जाणे बरोबर नाही. ही गोष्टही माझ्या लक्षात आली की हा व्यवहार करण्यामध्ये मी गीतेच्या तटस्थ निष्काम कर्माच्या मुख्य शिकवणीचा भंग केला होता. ही चूक मला धोक्याच्या बत्तीप्रमाणे उपयोगी पडली. शाकाहारासाठी असले बलिदान करण्याचे माझ्या कल्पनेमध्ये नव्हते. माझ्या हातून हे अनिच्छया पुण्याचरण घडले. भाग 7. मातीचे व पाण्याचे प्रयोग. माझ्या राहणीमध्ये साधेपणा वाढत चालला. तशी आजारासाठी औषधे घेण्याबद्दलची नाखुशी जी मुळापासून होती तीही वाढत होती. मी डर्बनमध्ये वकिली करीत असताना डॉक्टर प्राणजीवनदास मेहता मला न्यायला आले होते. त्यावेळी मला अशक्तता वाटत होते असे आणि कधी सूज येई. त्यावर त्यांनी उपचार केले व मला गुण वाटला. त्यानंतर हिंदुस्थानात परत येईपर्यंत मला म्हणण्यासारखे दुखणे आल्याचे स्मरत नाही. पण जोहान्सबर्गमध्ये मला बद्धकोष्ठ होई आणि वेळोवेळी डोके दुखू लागे. शौचाचे काहीतरी औषध घेऊन तब्येत जेमतेम सांभाळून ठेवत असे. खाण्यात पथ्य नेहमी पाळतच असे, परंतु तेवढ्याने मी पूर्ण व्याधीमुक्त झालो नाही. रेचकाच्या त्रासातून सुटका होईल तर बरे असे मनात वारंवार येई. मँचेस्टरमध्ये नो ब्रेकफास्ट असोसिएशन न्याहारी निषेध संस्था स्थापन झाल्याचे वाचले. त्यांचे म्हणणे असे होते की इंग्रज लोक फार वेळा आणि फार खातात. रात्री 12 वाजेपर्यंत खात राहतात आणि मग डॉक्टरांची घरे ढुंढाळीत बसतात. या उपाधीतून सुटायचे असेल तर सकाळचे खाणे ब्रेकफास्ट सोडून द्या. हा युक्तिवाद मला जरी पूर्णपणे लागू पडत नव्हता तरी अंशतः लागू पडतो असे मला दिसले. मी 3दा पोटभर जेवीत असे आणि शिवाय दुपारचा चहाही घेई. अल्पाहारी असा मी कधी नव्हतोच. शाकाहार आणि मसाल्याचा त्याग ही साधून जेवणात जेवढा मिष्टपणा आणता येईल तेवढा आणीत असे. 6-7 वाजण्यापूर्वी क्वचित उठत असे. त्यावरून माझ्या मनाने घेतले की मीही जर सकाळचे खाणे सोडून दिले तर डोकेदुखीतून अवश्य मुक्त होईल. मी सकाळचे खाणे सोडले. काही दिवस कठीण वाटले, परंतु डोके दुखणे कायमचे बंद झाले. त्यावरून मी अनुमान काढले की माझा आहार जरुरीपेक्षा जास्त असे. पण बद्धकोष्ठाची तक्रार या फेरफाराने दूर झाली नाही. क्युनीचे कटी स्नानाचे उपचार केले. त्याने थोडा आराम वाटला, पण पुरा फरक पडला नाही. इतक्यात वर उल्लेख केलेल्या जर्मन खानावळ्याने की दुसऱ्या कोणीतरी माझ्या हातात
जस्टकृत रिटर्न टू नेचर, परत निसर्गाकडे चला नावाचे पुस्तक दिले. त्यात मी मातीच्या उपचारासंबंधी वाचले. सुकी व ताजी पडे हाच माणसांचा नैसर्गिक आहार आहे. या गोष्टीचेही सदर लेखकाने जोराने समर्थन केले आहे. केवळ फलाहार करण्याचा प्रयोग मी त्यावेळी सुरू केला नाही, पण मातीचे उपचार लगेच सुरू केले. त्याचा माझ्यावर आश्चर्यकारक परिणाम झाला. उपचाराची पद्धती पुढीलप्रमाणे: शेतातील स्वच्छ तांबडी किंवा काळी माती घ्यावी, तिच्यात पाणी घालावे, ती स्वच्छ पातळ ओल्या फडक्यात गुंडाळून पोटावर ठेवावी व पट्टी बांधावी. ही घडी रात्री निसतेवेळी मी बांधत असे आणि सकाळी किंवा रात्री जागा झालो तर त्यावेळी काढून टाकीत असे. त्यामुळे माझे बद्धकोष्ठ पार नाहीसे झाले. हे मातीचे उपचार त्यानंतर मी स्वतःवर आणि माझ्या अनेक सोबत्यांवर केले आणि हे बहुत करून कोणाच्या बाबतीत निष्फळ ठरल्याचे मला स्मरत नाही. स्वदेशी आल्यानंतर मी असल्या उपचारासंबंधीचा आत्मविश्वास गमावून बसलो आहे. प्रयोग करण्यासाठी एके ठिकाणी स्थिर होऊन बसायला मला सवडही मिळालेली नाही. तरीही मातीच्या व पाण्याच्या उपचारांवरील माझी श्रद्धा बहुतांशी आरंभी होती तशीच आजमितील आहे. आजसुद्धा मर्यादा सांभाळून मातीचे प्रयोग स्वतःवर तर मी करतोच आणि प्रसंगी सोबत्यांनाही करण्याची सल्ला देतो. माझ्या आयुष्यात मी 2दा जीवावरचे दुखणे भोगून पार पडलो आहे. तरीही माझी समजूत आहे की माणसाला औषधे घेण्याची विशेष जरुरी नाही. पथ्य आणि पाणी व माती इत्यादींच्या घरगुती उपायांनी हजारातले 999 रोगी बरे होऊ शकतील. उठल्या सुटल्या वैद्य, हकीम आणि डॉक्टरांकडे धाव मारल्याने आणि शरीरात नाही ते अर्क रसायने कोंबल्याने मनुष्य स्वतःचे आयुष्य संपुष्टात आणतो. एवढेच नव्हे तर स्वतःच्या मनावरील ताबा गमावून बसतो आणि पुढे मनुष्यत्वालाही पारखं होऊन शरीराचा स्वामी राहण्याऐवजी त्याचा गुलाम बनून जातो. दुःखनाहीत बिछाण्यात पडल्या मी हे लिहित आहे. एवढ्यावरून कोणी माझ्या या विचारांची अवगणना करू नये. माझ्या आजाराची कारणे मला माहीत आहेत. माझ्याच दोषांमुळे मी आजारी पडलो याचे मला पूर्ण ज्ञान व भान आहे आणि ती जाणीव असल्यामुळेच मी धीर सोडित नाही. या आजारांना मी ईश्वराचा अनुग्रह मानतो आणि हर तऱ्हेची औषधे करण्याच्या मोहापासून दूर राहतो. माझ्या हट्टामुळे डॉक्टर मित्रांना मी कंटाळा आणतो हेही मला समजते, पण ते उदार मनाने माझा हट्ट सहन करतात व माझा त्याग करीत नाहीत. पण माझ्या सध्याच्या स्थितीचे वर्णन लांबविणे योग्य नाही. सबब आपण सन 1904-5 कडे वळूया, परंतु तत्संबंधी अधिक विचार करण्यापूर्वी वाचकाला थोडा इशारा देणे आवश्यक आहे. हे वाचून कोणी जुष्टचे पुस्तक विकत घेतील तर त्यांनी त्यातले सर्व काही वेदवाक्य मानून चालू नये. सर्व लेखामध्ये लेखकाची एकांगी दृष्टी बहुधा असतेच, पण प्रत्येक वस्तूकडे कमीत कमी 7 दृष्टीने पाहता येते आणि त्या दृष्टीने ती वस्तू खरी असते. पण सर्वच भिन्न दृष्टी एकच वेळी आणि एकाच प्रसंगी खऱ्या असणे शक्यच नाही. शिवाय पुष्कळ पुस्तकांमध्ये गिऱ्हाईक व नावलौकिक यांच्या हव्यासाचा दोषही असतो. म्हणून जे कोणी सदर पुस्तक वाचतील त्यांनी ते विवेकपूर्वक वाचावे आणि काही प्रयोग करणे असल्यास कोणा अनुभवी इस्माचा सल्ला मिळवावा किंवा घाई न करता असल्या गोष्टीचा थोडा अभ्यास करून नंतर प्रयोग हाती घ्यावे. भाग 8. एक इशारा. प्रवाही कथाभाग अजून पुढच्या प्रकरणासाठी तहकूब ठेवावा लागत आहे. गेल्या प्रकरणात मातीच्या प्रयोगांसंबंधी मी जे लिहिले त्या धर्तीचाच माझा आहाराचाही प्रयोग होता, म्हणून त्यासंबंधी यावेळी थोडे लिहून टाकणे उचित वाटते. आणखी काही गोष्टी प्रसंगपात्र पुढे येतात. आहारासंबंधीचे माझे प्रयोग आणि त्यासंबंधीचे माझे विचार यांचा विस्तार या प्रकरणामध्ये करता येणार नाही. दक्षिण आफ्रिकेत असताना इंडियन ओपिनियनसाठी लिहिलेल्या आरोग्याविषयी सामान्य माहिती नावाच्या पुस्तकामध्ये यासंबंधी विस्तृत विवेचन केले आहे. माझ्या छोट्या पुस्तकांपैकी ही पुस्तकच पाश्चात्य देशात तसेच येथेही सर्वात अधिक प्रसिद्धी पावले आहे. त्याचं कारण अद्यापर्यंत माझ्या ध्यानात येत नाही. हे पुस्तक केवळ इंडियन ओपिनियनच्या वाचकांसाठी लिहिण्यात आले होते, पण त्याच्या आधारावर पुष्कळ बंधू भगिनींनी आपल्या जीवनामध्ये फेरफार केले आहेत आणि माझ्याबरोबर पत्रव्यवहार चालवला आहे. त्यामुळे त्यासंबंधी येथे थोडे लिहिण्याची आवश्यकता उत्पन्न झाली आहे. कारण की जरी त्यात नमूद केलेल्या माझ्या विचारांमध्ये फेरफार करण्याची आवश्यकता मला जाणवलेली नसली तरी माझ्या आचरणामध्ये मी महत्त्वाचा फेरफार केलेला आहे. याची त्या पुस्तकाच्या वाचकांनी खबर नसते. त्यांना ही गोष्ट माहीत होणे अगत्याचे आहे. हे पुस्तक लिहिण्यातील हेतू इतर पुस्तकांच्या प्रमाणे सर्वस्वी धार्मिक होता आणि माझ्या दरेक कृत्यामध्ये आजही तोच हेतू असतो. त्यामुळे त्यातील काही विचारांचा मी सध्या अंमल करू शकत नाही याचा मला खेद वाटतो, शरम वाटते. मला असा दृढ विश्वास वाटतो की मनुष्य बालपणी आईचे दूध पितो, त्या व्यतिरिक्त इतर दुधाची त्याला आवश्यकता नाही. मनुष्याचा आहार सुकी व ताजी पक्व फळे हाच होय. बदामासारख्या बीजांपासून आणि द्राक्षासारख्या फळांपासून
त्याच्या शरीरातील व बुद्धीला भरपूर पोषण मिळू शकते अशा तऱ्हेच्या आहारावर कोणी लिहित राहील आहारावर जो कोणी राहील त्याला ब्रह्मचर्यादी आत्मसंयमन फारच सोपे जाते. आहार तशी ढेकर मनुष्य खातो तसा बनतो या म्हणीमध्ये पुष्कळ तथ्य आहे असा माझा आणि माझ्या सोबत्यांचा अनुभव आहे. याच विचारांचे विस्तृत समर्थन आरोग्यासंबंधीच्या सदर पुस्तकामध्ये केलेले आहे. परंतु हिंदुस्थानात माझा प्रयोग संपूर्णतेला नेण्याचे माझ्या नशिबी नव्हते. खेडा जिल्ह्यात सैनिक भरतीचे काम करीत असता स्वतःच्याच चुकीमुळे मी मृत्यूशय्यावर पडलो. दुधा वाचून जगण्याची मी खूप धडपड केली. ओळखीच्या सर्व वैद्य, डॉक्टर, रसायनशास्त्री यांची मदत मागितली. कोणी उगाचे पाणी, कोणी मोहाचे पाणी, कोणी बदामाचे दूध वगैरे सुचवले. या सर्व वस्तूंच्या प्रयोगांखाली मी शरीराच्या कष्टांची काही बाकी ठेवली नाही, तरीसुद्धा धरलेले अंथरूण सुटेना. वैद्यांनी मला चरक इत्यादी ग्रंथातून श्लोक काढून दाखविले की व्याधी दूर करण्यासाठी खाद्याचा विधिनिषेध सोडून देण्यास हरकत नाही. खाद्यांचा विधिनिषेध सोडून देण्यास हरकत नाही. माणसेही कुशाल खावे असले वैद्य मला दुधाचा त्याग कायम टिकविण्याच्या कामी मदत कोठून करू शकणार. जेथे बिबटी, गोमांसाचा काढा आणि ब्रँडीलाही मुभा आहे त्या ठिकाणाहून दूध वर्ज्य करण्याच्या कामी मदत कशी मिळावी. मला गाई म्हशीचे दूध तर वर्ज्यच होते. मी तसे व्रतच घेतले होते. व्रताचा हेतू सर्व प्रकारचे दूध वर्ज्य करण्याचा होता. पण व्रत घेतेवेळी माझ्या दृष्टीपुढे गोमाता आणि म्हैशी माताच होत्या. म्हणून आणि जगण्याचा लोभ म्हणून मी मनाची कशीबशी समजूत केली. व्रताचे अक्षर तेवढे पाळले आणि बकरीचे दूध प्यायला सुरुवात केली. माझ्या व्रताचा आत्मा ठार झाला ही गोष्ट बकरी मातेचे दूध सुरू करते वेळी माझ्या लक्षात आली होती. परंतु मला रेलेट ॲक्ट विरुद्ध झुंजायचे होते. तो मोह मला सोडित नव्हता. त्यामुळे जगण्याची इच्छा होती. अशा तऱ्हेने ज्याला मी माझ्या आयुष्यातली महान प्रयोग मानतो तो कोसळून पडला. खाण्यापिण्याशी आत्माचा संबंध नाही. आत्मा खातही नाही व पितही नाही. आत्माचा हानी लाभ पोटात काय होते, काय गेले न गेले त्यापासून होत नाही, तर जे वाणीतून बाहेर पडते त्यापासून होतो. इत्यादी युक्तिवाद मला माहीत आहेत. त्यांच्यामध्ये तथ्यांशही आहे. पण त्या युक्तिवादात न शिरता मी येथे मनाचा दृढ निश्चय नमूद करतो की जो मनुष्य ईश्वराला भिवून चालू इच्छितो, जो ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन करू इच्छितो, अशा साधकांच्या किंवा मुमुक्षाच्या बाबतीत स्वतःच्या आहाराची आवड निवड, त्याग व स्वीकार तितकीच आवश्यक आहे की जितकी विचार व वाणीची आवड निवड आवश्यक आहे. पण ज्या बाबतीत मी स्वतःच हार खाल्ली आहे त्या बाबतीत इतरांना माझ्या आधाराने चालण्याची सल्ला मी देणारच नाही. उलट त्यांना परावृत्त करीन. म्हणून आरोग्याच्या पुस्तकाच्या आधारे प्रयोग करणाऱ्या सर्व बंधू भगिनींना मी सावधान करू इच्छितो. दुधाचा त्याग सर्वांशी हितकारक वाटला आणि अनुभवी वैद्य डॉक्टरांनी त्याचा त्याग करण्याचा सल्ला दिला असला तर ठीकच आहे. नाहीपेक्षा माझ्या पुस्तकाच्या आधारे कोणी दूध दुभते वर्ज्य करू नये. माझ्या येथील अनुभवावरून अजूनपर्यंत तरी मला असे दिसते आहे की ज्याची पचनशक्ती मंद झाली आहे किंवा जो अंथरुणाला खिळलेला आहे त्याला दुधासारखा हलका व पौष्टिक आहार दुसरा नाही. म्हणून पुस्तकामध्ये दुधाच्या गुणांसंबंधी मर्यादा दर्शवलेली आहे. तीच घेऊन न बसण्याबद्दल त्या पुस्तकाच्या वाचकांना माझी विनंती व शिफारस आहे. हे प्रकरण ज्यांच्या वाचनात येईल अशा वैद्य, डॉक्टर, हकीम किंवा इतर अनुभवी गृहस्थांनी त्यांना दुधाच्या जागी चालू शकेल अशी तितकीच पोषक व तरीसुद्धा पचायला हलकी अशी वनस्पती ग्रंथवाचनावरून नव्हे तर स्वतःच्या अनुभवाच्या आधारे माहीत असेल तर मला कळविल्यास उपकार होतील. भाग 9. बलवानाशी 2 हात. आता एशियाटिक अंमलदारांकडे नजर वळूया. एशियाटिक अंमलदारांचे सर्वात मोठे ठाणे जोहान्सबर्गमध्ये होते. या ठाण्यामध्ये हिंदी, चिनी वगैरे रक्षण नव्हते, पण भक्षण चाललेले मला दिसत होते. माझ्यापाशी रोज फिर्यादी येत. हक्कदारांना येता येत नाही आणि बिनहक्कदार 100 पाऊंड भरून बिनधोक येत असतात. याचा इलाज तुम्ही नाही तर कोण करणार. मलाही तसेच वाटत होते. ही घाण निघाली नाही तर ट्रान्सवालात माझ्या राहण्याचा उपयोग काय. मी पुरावा जमू लागलो. माझ्यापाशी भरपूरसा पुरावा जमला तेव्हा मी पोलीस कमिशनरपाशी गेलो. त्याच्या अंगी मला दया व न्याय दिसून आली. माझे बोलणे मुळातच न चिटकारता त्याने शांतपणे ऐकून घेतले व पुरावा रुजू करायला सांगितला. साक्षीदारांची स्वतःची तपासणी केली. त्यांची खात्री पडली. परंतु माझ्याप्रमाणे त्यालाही माहीत होते की दक्षिण आफ्रिकेमध्ये गोऱ्या गुन्हेगाराला शिक्षा देणे कठीण होते. तरी पण आपण प्रयत्न तर करूया. असते गुन्हेगार ज्युरीच्या हातातून सुटून जातील या भयाने त्यांना पकडावायचेच नाही. हेही बरोबर नाही. सबब मी त्यांना पकडणार, माझ्याकडून प्रयत्नात मागे घेणार नाही.
एवढ्याबद्दल तुम्हाला खात्री देतो असे तो म्हणाला. मला खात्री होतीच, इतर अंमलदारांना सुद्धा शंका तर होतीच, पण त्यांच्याविरुद्ध मला मिळालेला पुरावा कच्चा होता. दोघांबद्दल शंकेला मुळीच जागा नव्हती, म्हणून दोघांवर वॉरंटे निघाली. माझ्या हालचाली गुप्त राहण्यासारख्या नव्हत्या. मी बहुधा रोज पोलीस कमिशनरकडे जात असे हे पुष्कळांना दिसत होते. या 2 अंमलदारांचे लहान मोठे हेरही होतेच. ते माझ्या ऑफिसवर पाळत ठेवून माझ्या येण्या जाण्याची बातमी त्या अंमलदारांना देत. येथे मला हेही सांगितले पाहिजे की सदरू अंमलदारांचा त्रास इतका बेसुमार होता की त्यांना हेरही विशेष मिळण्यासारखे नव्हते. हिंदी लोकांप्रमाणे चीनी लोकांची मला मदत मिळाली नसती तर हे अंमलदार हाती लागलेच नसते. त्या दोघा अंमलदारांपैकी एक जण पळाला. पोलीस कमिशनरने बाहेरचे वॉरंट काढून मला पकडून आणविला. खटला चालला, पुरावाही भक्कम पडला तरीसुद्धा, आणि एक जण पळून गेला असल्याबद्दल जुरीपाशी पुरावा असूनही दोघेही सुटले. माझी फार निराशा झाली. पोलीस कमिशनरालाही वाईट वाटले. वकिलीच्या धंद्याबद्दल माझ्या मनात तिरस्कार उत्पन्न झाला. बुद्धीचा उपयोग गुन्हा छपविण्याच्या कामी होत असलेला पाहून मला बुद्धीच अप्रिय वाटू लागली. दोघंही अंमलदारांच्या गुन्ह्याचा इतका बभरा झाला होता की ते सुटले तरीसुद्धा सरकारला त्यांना नोकरीत ठेवणे अशक्य होते. दोघेही बडतर्फ झाले आणि एशियाटिक खाते काहीसे चोख झाले. त्यापासून आमच्या समाजाला धीर आला आणि हिंमतही वाटू लागली. माझी प्रतिष्ठा वाढली, धंद्याची वाढ झाली. जमातीचे शेकडो पौंड दर महिन्याला लाचेमध्ये जात, त्यापैकी पुष्कळसे वाचले. सर्वच वाचले असे म्हणता येणार नाहीच. अप्रामाणिक होते ते अजूनसुद्धा चरतच होते, पण प्रामाणिक लोक स्वतःच्या प्रामाणिकपणा टिकवून धरू शकले एवढे तरी म्हणता येईल. मी सांगू शकतो की हे अंमलदार जरी इतके अधम असले तरी त्यांच्यापाशी माझा खाजगी द्वेष तीळमात्र नव्हता. हा माझा स्वभाव ते जाणत होते आणि त्यांना त्यांच्या अडचणीच्या काळी मदत करण्याचा प्रसंग जेव्हा माझ्यावर आला तेव्हा मी तीही केली. मी हरकत घेतली नाही. तर जोहान्सबर्ग म्युनिसिपालिटीमध्ये त्यांना नोकरी मिळवण्यासारखी होती. त्यांचा एक मित्र मला येऊन भेटला आणि मी त्यांना नोकरी मिळवून देण्याच्या कामी मदत करण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे त्यांना नोकरी मिळालीही. या कृत्याचा परिणाम असा झाला की ज्या गोऱ्या लोकांशी माझा संबंध येई ते माझ्याविषयी निर्भय बनू लागले आणि जरी मला त्यांच्या खात्याबद्दल पुष्कळदा झगडावे लागले, कडक भाषा वापरावी लागली, तरी ते माझ्याशी मित्रत्वाचा संबंध ठेवीत असत. अशा तऱ्हेची वागणूक माझ्या हाडातच होती याची मला त्यावेळी जाणीव नव्हती. असल्या वर्तनामध्ये सत्याग्रहाचे बीज आहे, ते अहिंसेचे एक महत्त्वाचे अंग आहे हे मला मागाहून समजू लागले. मनुष्य व त्याची कृत्ये या 2 स्वतंत्र वस्तू आहेत. चांगल्या कृत्यांबद्दल आदर आणि वाईटांबद्दल तिरस्कार अवश्य वाटला पाहिजे. बरे वाईट कृत्य करणाऱ्या माणसांबद्दल मात्र अनुक्रमे आदर किंवा दया वाटली पाहिजे. ही गोष्ट समजण्यास सोपी आहे असे असून तिचा अंमल कमीत कमी होत असतो. त्यामुळेच या जगात जहर पसरत असते. अशा तऱ्हेची अहिंसा हे सत्याच्या शोधाचे मूळच आहे. ते हाती आले नाही तोपर्यंत सत्य सापडणे अशक्य आहे. या गोष्टीचा मला क्षणोक्षणी अनुभव येत आहे. कृत्यांविरुद्ध झगडा केलेला शोभेल. कर्त्याविरुद्ध झगडा करणे म्हणजे स्वतःशीच झगड्याप्रमाणे आहे. कारण आपण सर्व एकाच कुंचल्याने रंगविलेले चित्र आहोत. एकाच ब्रह्मदेवाची प्रजा आहोत. कर्त्याच्या ठिकाणी अनंत शक्ती साठवलेल्या आहेत. कर्त्याचा अनादर तिरस्कार करायचा म्हणजे त्या शक्तीचा अनादर होतो आणि तसे करण्याने कर्ता व जग दोघांनाही नुकसान पोचते. भाग 10. एक पुण्यस्मरण आणि प्रायश्चित्त. माझ्या जीवनयात्रेमध्ये अशा तऱ्हेचे प्रसंग वारंवार घडून आले आहेत की ज्यामुळे मी भिन्न धर्माच्या व जातीच्या लोकांच्या निकट सहवासामध्ये येऊ शकलो. या सर्वांच्या अनुभवावरून एवढे सांगता येईल की आप्त आणि परके, देशी आणि परदेशी, गोरे आणि काळे, हिंदू आणि मुसलमान किंवा ख्रिस्ती, पारशी किंवा यहुदी यांच्यामुळे भेद तो माझ्या मनाला कधी शिवलेलाही नाही. माझे हृदय असले भेद ओळखूच शकत नाही असे मी सांगू शकतो. हा मी माझ्या सद्गुणही समजत नाही. कारण की ज्याप्रमाणे अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह इत्यादी यम अभ्यासण्याचा प्रयत्न केल्याची व तो प्रयत्न अजूनही चालू असल्याची पूर्ण जाणीव आहे, त्याप्रमाणे या प्रकारचा अभेद शिकण्याचा कधी मी मुद्दा म्हणून प्रयत्न केला असेल असे मला स्मरत नाही. डर्बनमध्ये मी वकिली करीत होतो त्यावेळी माझे कारकून पुष्कळदा माझ्याबरोबर राहत असत. त्यात हिंदूही असत आणि ख्रिस्तीही असत आणि प्रांतवर बोलायचे तर गुजराती आणि मद्रासी असत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कधी भेदभाव उत्पन्न झाल्याचे मला स्मरत नाही. त्यांना मी कुटुंबातलेच मानित असे आणि पत्नीकडून त्या बाबतीत काही विघ्न आल्यास तिच्याबरोबर झगडतही असे. एक कारकून ख्रिस्ती होता. त्याचे आईबाप पंचम जातीचे होते. आमच्या घराची बांधणी पाश्चात्य पद्धतीची होती. त्यात खोल्यांमध्ये मोरी असत नाही.
असणे योग्य नाही असे मला वाटते. त्यामुळे दरेक खोलीत मोरीऐवजी लघवीसाठी एक भांडे असते. ते उचलण्याचे काम नोकराचे नव्हे, आमचेच यजमानीचे होते. ते कारकून स्वतःला घरच्याप्रमाणे समजू लागत. ते स्वतः आपापले भांडे उचलीतही. हे पंचम कुळात जन्मलेले कारकून नव्हे होते. त्यांचे भांडे आम्हालाच उचलणे प्राप्त होते. इतर भांडी कस्तुरबाई उचलीत असे, परंतु हा तिच्या मते कडेलोट झाला. आमच्यामध्ये धुसफूस झाली. मी उचलावे तर तेही तिला कबूल नाही आणि स्वतः उचलणेही तिला जड वाटले. डोळ्यातून अश्रुबिंदूंचे मोत्ते ढाळणाऱ्या, हातात भांडे धरलेल्या स्वतःच्या तांबड्या लाल डोळ्यांनी मला ठपका देत असलेल्या जिन्यावरून उतरणाऱ्या कस्तुरबाईचे चित्र मी या घटकेलाही रेखाटू शकतो. पण मी जसा प्रेमळ तसा निष्ठुर पट्टी होतो. मी स्वतःला तिच्या शिक्षकही समजत असे आणि त्यावरून आपल्या आंधळ्या प्रेमाला वश होऊन तिला नकोसेही करीत असे. अशा तऱ्हेने तिने फक्त भांडे उचलल्याने माझे समाधान झाले नाही. ती हसत मुखाने नेईल तेव्हा माझे समाधान होणार. म्हणून मी 2 शब्द खड्या सुरातच सुनावले. असली धुसफूस माझ्या घरात नाही चालणार. मी बडबडलो. शब्द तीराप्रमाणे झोंबले. पत्नीचा क्रोधाग्नी पेटला. तर मग तुमचे घर आपल्यापाशीच ठेवा, ही मी चालते. ईश्वराचे स्मरण मला राहिले नव्हते. दयेचा बिंदूही राहिला नव्हता. मी हात धरला. जिन्याच्या समोरच बाहेर जाण्याचा दरवाजा होता. मी त्या असह्य अबलेचा हात धरून तिला दरवाजापर्यंत ओढीत नेली. दरवाजा अर्धा उघडला. डोळ्यातून गंगा यमुना वाहत आहेत अशी कस्तुरबाई बोलली. तुम्हाला एक लाज नाही, मला आहे. काहीतरी लाज धरा. मी बाहेर पडून जाणार कुठे? इथे आईबाप तरी थोडेच आहेत की त्यांच्याकडे तरी जाऊ? मी बायको पडले तेव्हा तुम्ही द्याल त्या लाथा मला खाल्ल्या पाहिजेत. आता लाज धरा आणि दार बंद करा. कोणी पाहिले तर दोघांपैकी एकाचीही शोभा राहणार नाही. मी तोंड तर लालच्या लाल ठेवले, पण शरमलो मात्र खरा. दरवाजा बंद केला. पत्नी जर मला सोडून जाऊ शकत नव्हती तर मी तरी तिला टाकून कुठे जाणार होतो? आमच्यामध्ये भांडणे पुष्कळ झाली आहेत, पण नेहमी परिणाम कल्याणप्रदच झाला आहे. पत्नीने स्वतःच्या अद्भुत सहनशक्तीच्या जोरावर जय मिळवला आहे. हे वर्णन आज मी तटस्थ वृत्तीने करू शकतो, कारण हा प्रसंग आमच्या जुन्या युगाचा आहे. आज मी मोहांगपती नाही, शिक्षकही नाही. मनात आणल्यास कस्तुरबाईच आज मला धमकी देऊ शकेल. आज आम्ही कसलेले मित्र आहोत. एकमेकांविषयी निर्विकार होऊन वागत आहोत. कोणत्याही तऱ्हेच्या उपकारा फेडीची अपेक्षा न करता माझ्या दुखण्यामध्ये माझी शुश्रूषा करणारी ती सेविका आहे. वरील घटना 1898 साली झाली. त्यावेळी ब्रह्मचर्याच्या पालनासंबंधी मला काही कळत नव्हते. तो काळ असा होता की ज्यावेळी पत्नी ही केवळ सहधर्मिणी, सहचारिणी आणि सुखदुःखातील सोबती नाही हे मला स्पष्टपणे कळत नव्हते. मला आठवते की मी असेच समजून चालत असे की ती विषयभोगाची साधन आहे. पतीने केलेली कसलीही आज्ञा मांडण्यासाठीच ती जन्माला आलेली आहे. सन 1900 सालापासून माझ्या विचारात गंभीर परिवर्तन झाले. ते 1906 साली पूर्ण झाले, परंतु या परिवर्तनाची आपण योग्य स्थळी चर्चा करू. येथे एवढे सांगितले पाहिजे म्हणजे पुरे की मी जसा जसा निर्विकार होत गेलो तसा तसा माझा घरसंसार शांत, निर्मळ आणि सुखाचा होत गेला आणि अद्यापही होत आहे. या पुण्यस्मरणावरून कोणी असे मानण्याचे मात्र कारण नाही की आम्ही आदर्श दंपती आहोत किंवा माझ्या धर्मपत्नीमध्ये कसला दोष नाही किंवा आमचे जीवनाचे आदर्श आता तरी एकच आहेत. कस्तुरबाईचे काही स्वतंत्र आदर्श आहेत की नाही याची त्या बिचारीला स्वतःलाही खबर नसेल. संभव आहे की आजही माझ्या आचरणातील पुष्कळ गोष्टी तिला आवडत नसतील. त्यासंबंधी आम्ही कधी चर्चा करीत नाही, करण्यात अर्थ नाही. तिला तिच्या आईबापांनी शिक्षण दिले नाही किंवा वेळ होता तेव्हा मीही देऊ शकलो नाही, पण तिच्यामध्ये एक गुण फार मोठ्या प्रमाणात आहे जो इतर पुष्कळ हिंदू स्त्रियांमध्ये कमी जास्त प्रमाणात असतोच. रुचो न रुचो, कळो न कळो, माझ्या मागून येण्यामध्येच तिने स्वतःच्या जीवनाचे सार्थक मानले आहे आणि निर्मळ जीवन चालवण्याच्या माझ्या प्रयत्नामध्ये तिने कधी आडकाठी आणलेली नाही. त्यामुळे जरी आमच्या बुद्धिशक्तीमध्ये पुष्कळ अंतर असले तरीही आमचे जीवन समाधानाचे, सुखाचे आणि ऊर्ध्वगामी आहे असे मला वाटते. माझे सत्याचे प्रयोग खंड 4 भाग 1 ते 10 सुफळ संपूर्ण.